नमस्कार, माझी ओळख चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बटाट्याचे कटलेट पाहणार आहोत। एकदम बाहेरून कुरकुरीत आतून नरम असे आपण कटलेट पाहणार आहोत। तर त्यासाठी मी हे 4 बटाटे घेतलेले आहेत, कापून शिजवून घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थितरित्या आपण सोलून घ्यायचे आहेत आणि आपण हे बटाटे मॅश करायचे आहेत। व्यवस्थित मॅश करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण मी हे मटार शिजवून घेतलेले आहेत 1 वाटी, ते सुद्धा ह्यामध्ये घालत आहे। हे 1 वाटी पोहे मी भिजवून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून। ह्यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची ह्याची पेस्ट केलेली आहे, ती टाकत आहे 1 चमचा आणि चवीनुसार मी मीठ टाकते। हे मी जिरा पावडर टाकून घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे। हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। मटार आपल्याला जेवढे होतील तेवढे आपण बारीक करून घ्यायचे आहेत। मी ऑप्शनल म्हणून मटार टाकलेले आहे, तुम्ही ह्यामध्ये इतर भाज्या सुद्धा मिक्स करू शकता। गाजर, फ्लॉवर, कोबी टाकू शकता। आता मी ह्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकते आणि हे मी आमचूर पावडर टाकलेली आहे। ह्यामध्ये मी मीठ सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि हे आता मी व्यवस्थित मिक्स करते। आणि गाईज, माझ्या तुम्हाला नवीन नवीन रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आता आपण ह्याचे व्यवस्थित असे ज्या आकारामध्ये तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही गोळे करून घ्यायचे आहेत। मी असे चपटे असे गोळे करून घेतलेले आहेत। मी एवढेच गोळे करून घेतलेले आहेत, बाकीचे गोळे मी थोड्या वेळाने करेन। पण गाईज, तुम्ही हे मिश्रण जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते बॅटर तुम्ही करून ठेवला तर टिफिनसाठी सकाळी लहान मुलांसाठी सुद्धा देऊ शकता। आणि आता आपण हे 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्यामध्ये आपण मी थोडं पाणी टाकून हे पेस्ट करून घेत आहे। ही पेस्ट पाहू शकता एवढी पातळ करून घ्यायची आहे आणि ह्या पेस्टमध्ये पाहू शकता आपण अशी पेस्ट केलेली आहे। आणि ही मी बारीक शेव, आपण शेवयाची खीर करतो ती ही बारीक शेव मी ह्यावरती लावून घेणार आहे आणि एक एक हे कटलेट मी ह्या पेस्टमध्ये घोळून घेत आहे आणि व्यवस्थितरित्या ह्याला ही शेव अशी व्यवस्थित लावून घेतलेली आहे। अशा तऱ्हेने मी सर्व ह्या कटलेटांना ही शेव लावून घेत आहे। गाईज, तुम्ही सुद्धा हे नक्की करून पहा। एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि लहान मुलांना तर खूपच आवडणारी रेसिपी आहे। तर मी ह्या सगळ्या कटलेटांना शेव लावून घेतलेली आहे। पॅन मी तापायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये आपण हे तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपण एक एक या पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तर मी एक एक टाकून घेत आहे। सर्व मी आता पॅनमध्ये टाकून घेत आहे आणि गाईज, आपण हे जोपर्यंत हे गोल्डन ब्राउन होत नाही तोपर्यंत दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचे। पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे। अशा कलरमध्ये व्यवस्थित आपण हे फ्राय करून घ्यायचे आहेत। काही लोक हे डीप तेलामध्ये पण तळून घेतात, आपण हे असे कमी तेलामध्ये करून घ्यायचे आहेत। छान कुरकुरीत झालेले आहेत। मी दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकवून घेते आणि गाईज, आपले हे कटलेट रेडी झालेले आहेत। पाहू शकता वरतून असे
कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट झालेल्या आहेत। आणि माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।